अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दिव्यांग बांधवांचा मोठा जनाक्रोश पाहायला मिळाला। 14 तालुक्यातील 500हून अधिक दिव्यांगांनी एकत्र येत शासनाकडे 55 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले। या मागण्यांमध्ये दिव्यांग पेन्शन किमान 6000 प्रति महिना करणे, रिक्त आरक्षण पदे भरणे, वर्क फ्रॉम होम रोजगार, सुगम सार्वजनिक सुविधा, मोफत सहाय्यभूत साधने आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे। अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल डी वालके यांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आंदोलनात अनेक पदाधिकारी व शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। आमच्या काही 55 मागण्या आहेत। त्यापैकी आमची दिव्यांगांची जी पेन्शन आहे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे। दिव्यांगांची मासिक पेन्शन जी आहे, जो पगार आहे तो कमीत कमी 6000 रुपये व्हायला पाहिजे। त्यातल्या त्यात प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक शहरामध्ये जे चौक असतात तिथे 6x6चे स्टॉल दिव्यांगांना देण्यात आले पाहिजे। लहान मुलं जे 5 वर्षाच्या खाली, 10 वर्षाच्या खाली जे मुलं आहे त्यांना कमीत कमी 25 लाख रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करून फिक्स डिपॉझिट करावे, जेणेकरून त्यांना पुढच्या शिक्षणाकरता त्यांना सोयीस्कर होईल। त्यातल्या त्यात जे दिव्यांग शिक्षित आहे त्यांना 15,000 रुपयाचं मानधन आणि 15,000 मानधन जर देऊ शकत नाही तर त्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे। आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जसं अमरावतीला कमीत कमी 4,000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे, अशा आमच्या या 55 मागण्या आम्ही घेऊन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलो। मागण्या मान्य नाही झाल्या। आमच्या जर या मागण्या मान्य केल्या नाही तर हा फक्त ट्रेलर आहे। प्रत्येक निवेदनाला आम्हाला 500-600 लोक येऊन राहिले। आमच्या मागण्या झाल्यानंतर आम्ही मोठं आंदोलन करू, हे आमचं सांगणं आहे। केंद्रात सुद्धा बीजेपी आणि राज्यात सुद्धा बीजेपी आहे, तरी पण तुमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही, काय सांगाल तुम्ही? अहो, हे प्रशासनाचे कामं आहेत ना, हे बीजेपीचं काम नाही आहे। हे जे शासनातर्फे आम्हाला भरपूर योजना आहे, आणि परंतु ज्या प्रशासनाचे हे कामं जे आहे याच्याकरता आम्ही हे निवेदन देऊन